सातारा शहरातील कमानी हौद परिसरात गोळीबार करणाऱ्या संशयित आरोपींची पोलिसांनी काढली रस्त्यावरून वरात। दहशत मोडत काढण्यासाठी संशयित आरोपींची पोलिसांनी शहरातून काढली चालत वरात। या प्रकारानंतर चौकात पोलिसांच्या कृतीची जोरदार चर्चा रंगली होती। केंद्र सरकारने हिट अँड रनच्या कायद्यासंदर्भात पुनर्विचार करावा। ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट सदस्य प्रकाश गवळी यांनी केली मागणी। भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी RPIकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा। ट्रक चालकाच्या संपामुळे पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा। संपाचा पेट्रोल वितरणावर परिणाम होणार नाही, पंप मालकांनी दिली माहिती। सातारा शहरातील आकाशवाणी येथील घरकुल योजनेत निराधार नागरिकांचा विचार करावा। आकाशवाणी समन्वय समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। शेतमजूर दाम्पत्याचा प्रामाणिकपणा। शेतात सापडलेले सोन्याचे मंगळसूत्र संबंधित महिलेला केले परत। भाजप नेत्या डॉक्टर प्रियाताई शिंदे यांनी शेतमजूर दाम्पत्याचा केला गौरव। मतदार नोंदणीसाठी कोरेगाव शहरात प्रत्येक प्रभागात मतदार नोंदणी शिबिर। 4 जानेवारी ही अंतिम मुदत। मुख्याधिकारी विजय गाडगे यांनी दिली माहिती। महायुती सरकार सर्वसामान्य जनतेच्या बाबतीत संवेदनशील। कोरेगाव तालुक्याचे आमदार महेश शिंदे यांनी नैसर्गिक आपत्ती निधीतून बर्गे कुटुंबियांना केली मदत। कोरेगाव तालुक्यातील लासुर्णेकर ग्रामस्थांचा आमदार महेश शिंदे यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्धार। पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश। फलटण तालुक्यातील तरड गावची विद्यार्थिनी नूतन अडसूळ हिने राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत पटकावला चषक व सुवर्णपदक। फलटण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ज्वेलर्सच्या दुकानातून 29,500 रुपयाचे ब्रेसलेट केले अज्ञात व्यक्तीने लंपास। अज्ञात व्यक्तीविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सातारा शहरातील पंथाचा गोठ येथील शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयाला धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेश अध्यक्ष अक्षय महाराज यांनी दिली भेट। सातारा शहरातील जिल्हा परिषद येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृहात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली गिरणी कामगारांचा मेळावा पार पडला। सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर वाहतूक संघटनेची निदर्शने। जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे दिले निवेदन। कराड तालुक्यातील शेनवली मार्गे येणाऱ्या ST बसेस बंद केल्याने विद्यार्थी आक्रमक। बस स्थानक आगार प्रमुखांना दिले निवेदन। पाटण तालुक्यातील रोडेवाडी येथे दुचाकी समोर उभा राहिला बिबट्या। दुचाकी स्वार थोडक्यात बचावला। पाटण तालुक्यातील सावरघर काटेवाडी येथे प्रकल्पग्रस्तांनी प्रलंबित मागण्यांसाठी सुरू केले बेमुदत उपोषण। सातारा तालुक्यातील वावदरे येथे सातारा गट विकास अधिकारी सतीश बुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबवण्यात आले। पाटण तालुक्यातील चाफळ येथे ग्रामसभेत डीजेला गावबंदीचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला। खटाव तालुक्यातील पुसेगाव यात्रा काळात भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी दक्षता घ्या। जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना। आमदार महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत खटाव गावात शासन आपल्या दारी अभियान उत्साहात संपन्न। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज सातारा जिल्हा दौरा। खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 193व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमास उपस्थित राहणार।